त्या फेसबुकच्या माध्यमातून अशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्थ व्हिडिओ टाकण्याचं काम आता RSSनं छुप्या मार्गाने चालू केलेलं आहे. त्यांच्या समोर समोर येऊन खेटायचं म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आता व्हिडिओ टाकायचं की अशा पद्धतीची जर व्हिडिओ बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत येत असेल तर महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. लवकरात लवकर आपण त्या पेजवर कारवाई करा, ते व्हिडिओ डिलीट करा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून त्यांना दिलेली आहे. जर असं झालं नाही तर आम्ही लवकरात लवकर औरंगाबाद शहर बंद केल्याशिवाय राहणार नाही. या शहरातले रस्ते असतील, दुकानं असतील, बाजारपेठा असतील, हे सर्व आम्ही त्या ठिकाणी बंद करणार आहोत. आणि ह्या पद्धतीनं RSSनं छुप्या पद्धतीने करा तुमच्यात असेल तर तुम्ही स्वतःहून समोर येऊन बोलण्याची किंवा हे बोलण्याचे सर्वांनाच अधिकार आहे, टीका करण्याचे अधिकार आहे. पण अशा छुप्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका जर करत असेल तर मग तो कोणी असो, RSSचा असेल, BJPचा असो, त्या पद्धतीने त्याला तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. नाही, काल सुद्धा आम्ही सायबर क्राईमचे PI जाधव साहेब यांनाही काल निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं. परंतु परत एकदा आज त्या ठिकाणी व्हिडिओ टाकण्यात आला. विदर्भाचं राजकारण जे आहे त्या फेसबुकच्या माध्यमातून अशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्थ व्हिडिओ टाकण्याचं काम आता RSSनं छुप्या मार्गाने चालू केलेलं आहे. त्यांच्या समोर समोर येऊन खेटायचं म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आता व्हिडिओ टाकायचं. त्या संदर्भात आम्ही पोलीस उपायुक्त नवले साहेबांना, क्राईम ब्रँचचे DCP नवले साहेब यांना आज भेटलो आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी सगळी परिस्थिती सांगितलेली आहे की अशा पद्धतीची जर व्हिडिओ बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत येत असेल तर महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.